मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही ना काही बदल सुरूच आहेत. या योजनेमध्ये कोणकोणते बदल करण्यात आले आहेत या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे. ऑनलाईन अर्जात देखील बदल करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन अर्जात काय बदल झाले आहेत आणि योजनेमध्ये काय बदल झाले आहेत जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की मुख्यमंत्री योजनेमध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारणेसह व्याप्ती वाढवणे अशा आशयाचा हा जी.आर. शासनाच्या संकेतस्थळावर दिनांक 12 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जो मुख्य बदल झाला आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. ज्या महिलांचा नवीन विवाह झालेला आहे अशा महिलांचे नाव लगेच राशन कार्डवर येत नाही. अशावेळी त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्र असेल तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणून त्यांच्या पतीचे राशन कार्ड अर्ज करतेवेळी अपलोड करू शकतात. त्याचप्रमाणे महिलेचे बँक खाते पोस्टामध्ये असेल तर आता पोस्टाचे खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहेत. ऑफलाईन अर्ज करतेवेळी ऑफलाईन अर्जावर जो फोटो असेल त्याच फोटोचा फोटो काढून ऑनलाईन अर्ज करता येईल. हे प्रमुख बदल या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत झालेले आहेत. या जी.आर.मध्ये इतरही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. हा जी.आर. तुम्ही सविस्तर वाचून घेऊ शकता. आता जाणून घेऊयात की ऑनलाईन अर्जात काय काय बदल झालेले आहेत. तर ऑनलाईन अर्जात देखील या ठिकाणी बदल झालेले आहेत. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हा पर्याय नवीन समाविष्ट करण्यात आलेला आहे. ॲप अपडेट करण्यापूर्वी हा पर्याय अर्जामध्ये उपलब्ध नव्हता. अर्जदाराचा पत्ता असा शब्द बदलून आता अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे व इतर माहिती असा करण्यात आलेला आहे. महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का हा पर्याय देखील नारी शक्ती दूत ॲप अपडेट करण्यापूर्वी नव्हता. आता तो नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. नारी शक्ती दूत ॲप अपडेट करण्यापूर्वी कागदपत्रे अपलोड करण्याची साईज 1 MB होती. ती आता वाढवून 5 MB करण्यात आलेली आहे. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र अपलोड करण्याचा नवीन पर्याय देखील आता या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारचे काही महत्त्वाचे बदल नारी शक्ती दूत ॲपमध्ये करण्यात आले असल्याने हे नारी शक्ती दूत ॲप नागरिकांना अपडेट करून घ्यावे लागणार आहे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योजना व ऑनलाईन अर्ज अशा दोन्हीमध्ये कोणत्या प्रकारचा बदल झालेला आहे हे आपण जाणून घेतलेले आहे. धन्यवाद.